मायलन ही जगातील एक नावाजलेली कंपनी, एड्स, कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर औषधी बनवणारी। या कंपनीचा वाळूज MIDC भागात एक मोठा प्लांट। पोलिसांना एक दिवस पक्की खबर मिळते की वाळूज MIDC भागात असलेल्या मायलन कंपनीतून गेल्या अनेक वर्षापासून जगभरातील चरशी लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या MD म्हणजेच मेफेड्रॉन ड्रग्सची पावडर कंपनीच्या बाहेर पाठवली जात होती। मिळालेल्या खबरीची पक्की खात्री झाली आणि पोलिसांनी सापळा रचला आणि ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला। खळबळ उडवणाऱ्या MD ड्रग्सची तस्करी प्रकरणात एक कोट्याधीश ड्रग्स तस्कर उघडा झाला असून त्याचे नाव बबन खान उर्फ शरफुद्दीन खान आहे। 21 जून रोजी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत जवळपास 2.5 किलो MD ड्रग्ससह तिघांना अटक करण्यात आली। या कारवाईमुळे वाळूज MIDC परिसरात सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला असून यामागे आर्थिक आणि राजकीय बळकटी असलेले जाळं आहे। हा बबन खान कोण आहे? या धंद्यात त्याने कसा जम बसवला? कोणत्या बड्या राजकीय नेत्याशी त्याचे संबंध आहेत? तो या ड्रग्सचे आर्थिक व्यवहार कसे करतो आणि किती कोटींचे साम्राज्य त्याने उभं केलं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संजना कडबे, तुम्ही बघताय दे दणका। मायलन कंपनी रात्रीच्या अंधारात पहाटे 2 ते 4 ची वेळ, रोज याच वेळेत कंपनीतून एक ठरलेला ट्रक कंपनीच्या गेटमधून बाहेर पडतो। ट्रकमध्ये काय असतं तर त्यामध्ये नेहमीचं भंगार, पण हीच भंगारची गाडी बाहेर पडण्याआधी संपूर्ण एरियाची रेकी केली जायची। पहाटे 2:30 ते 3 च्या सुमारास एक आलिशान फॉर्च्युनर कंपनीच्या 5 ते 6 किलोमीटरमध्ये फेरी मारायची। मध्ये मेसेज दिला जायचा ऑल ओकेचा। त्यानंतर परत एका बुलेटवर एक लेडीज आणि एक माणूस परत राऊंड मारून सर्व गोष्टींची खात्री करायचे आणि मग कंपनीच्या बाहेर भंगारचा ट्रक काढला जायचा। नंतर या ट्रकचे एका धरम काट्यावर वजन केलं जायचं। शेवटी तो ट्रक जायचा बबन खानच्या गोदामात आणि तिथे ते भंगार खाली केलं जायचं। तुम्हाला वाटेल यात एवढं काय, सगळे भंगारवाले तर असंच करतात ना? पण नाही, खरा धंदा इथून पुढे सुरू व्हायचा। जो भंगारचा ट्रक आहे त्यामध्ये भंगार म्हणून बाहेर आणलेले प्लास्टिकचे ड्रम असायचे। ड्रमच्या आतमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असायच्या आणि ते पिशव्यांना औषधी वापरली जाणारी केमिकलची पावडर असायची। बरं, पावडर किती असायची? प्रत्येक ड्रममध्ये अगदी थोडी थोडीच असायची, पण सगळे ड्रम झटकून झाल्यावर त्यातील पावडर काढल्यावर त्या पावडरचे वजन भरायचे तब्बल 1 ते 1.5 किलो आणि ती पावडर म्हणजे जगप्रसिद्ध ड्रग्स, ज्याला MD नावाने ओळखले जाते, ते बनवण्यासाठी ही पावडर वापरली जायची आणि त्याचा किलोचा भाव आहे तब्बल 1 करोडच्या पुढे। अशा पद्धतीने 2011 पासून बबन खान कंपनीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा गोरखधंदा करतो आहे। हा बबन खान कोण होता तर हा बबन खान म्हणजे मूळ उत्तर प्रदेशातील पोटापाण्याच्या प्रश्नासाठी वादी मुंबईमध्ये आला। मुंबईतील गोरेगावमध्ये त्याने भंगारच्या व्यवसायात बस्तान बसवले। त्यानंतर त्याने आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगरकडे वळवला। ते वर्ष होते सन 2000 चे। त्याला 2011 मध्ये मायलन कंपनीचे वेस्टेज म्हणजेच भंगार उचलण्याचे काम मिळाले आणि या 15 वर्षात ड्रग्सच्या धंद्यातून त्याने अब्जावधीचे साम्राज्य उभे केले। त्याची दोन्ही मुलं त्याला या धंद्यात पूर्ण मदत करायची। त्यातील एका मुलाने नुकतंच बंजारा कलेक्शन नावाने कपड्याचे भव्य शोरूम उभे केले आहे। बबन खान याचे ड्रग्सचे कनेक्शन देशभरात असून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तो ही पावडर पुरवत असल्याची पोलिसांना शंका आहे। त्याने या धंद्यातील पैशाचा व्यवहार अनेक वेळा बिटकॉइनच्या माध्यमातून सुद्धा केला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील त्याचे भंगारचे गोडाऊन हे 15 एकरमध्ये असल्याचे बोलले जाते। त्याची किंमत जी करोडोमध्ये आहे। बबन खानवर 2013 मध्ये एक गुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता, परंतु त्याची नोंद पोलिसांकडे सापडत नाही, असं पोलिसांचं सांगणं आहे। बबन खानला जेव्हा अटक करून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं तेव्हा त्याची बरदास्त ठेवण्यात आली। त्याचा जेवणाचा मेन्यू होता नॉनव्हेजचा। त्याचे वाढपी होते पोलीस आणि त्याचे काही नातेवाईक। जेव्हा या गोष्टीची चर्चा मीडियामधून झाली आणि पोलिसांनी उपरती होऊन 3 वाढपी झालेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आले। अटक झाल्यावर तो पोलिसांना मगरुरीने म्हणाला होता की हम ऊपर बात कर लेंगे आणि त्याच्या वकिलाला खेकसून म्हणाला होता तुरंत जामीन होना चाहिए।
यावरूनच त्याची दहशत लक्षात येते। या बबन खानच्या अनेक सुरस कथा आता बाहेर येत आहेत। असं म्हणतात की याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याने अनेक महागडी गिफ्ट दिली आहेत, त्यामध्ये ऑडी सारख्या गाड्या सुद्धा आहेत। याच ड्रग तस्करचे समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते अबू आझमी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जाते। आता पोलीस किती प्रामाणिकपणे तपास करून बबन खानचे साम्राज्य उद्ध्वस्त करतात ते बघावं लागेल, कारण पोलिसांनी कानाडोळा केला तेव्हाच बबन खानने बिनबोभाट धंदा केला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे दणका चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।